श्रीमन्महागणाधिपते नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्युह सम्भवं तदा वन्दे दयानन्दं लम्बोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते हराय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे तुलारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थशाला जयामे सदा वासनावातकेला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ते शुकासारिथे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वरासे। कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। जया आतनिका महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। समचरण सरोजं श्यामलनीलाम्बुदाभं जगन्मोहितपारं मण्डनं मण्डलानां। कर्णतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयभवनहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटीं धरामि। आरण्य सिंधो भवदुःखहारी तुजवीर शम्भो मजकोणतायि। मूकं करोति वाचालं भङ्गं वन्दते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं गोपीध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। काय तुम्ही कालचा माईक कनेक्ट करायचं आहे. कालचा माईक तो कनेक्ट करायचा आहे. कालचा का माईकचा नाही म्हणतात ते. हा पाहतोय तो तो बरं मला श्रीराम 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 बरं. ओम नमो भगवते वासुदेवाय. येतोय का व्यवस्थित? बाहेरचा आवाज कमी करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. काल जाताना मी एक अभ्यास सांगितला होता. आज आल्यात का ते आजी हो म्हटलेल्या? आज ते आले नाही. आल्यात आल्यात. हा वा त्या बात तिकडे बसल्यात. पाहिलं त्यांनी. तुम्ही आवाजाचं बघा तोपर्यंत मी बोलतो बरं का. एकदा सगळं झालं की मला सांगा. तर आजपासून अजून एक अभ्यास करायचा बरं का. घरातून चहा पिऊन आपण निघालो की मनामध्ये अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय. इथे बसल्यानंतर तुम्ही आज कुठली साडी घातली आहे, काय बांगड्या, काय हे काय ते काय, परस कुठली आणली आहे, काही नाही बरं का. आपण इथे फक्त आणि फक्त भगवंता करता येतो. हा शेजारची काही विचारलं ना तरी उत्तर देऊ नका. तिला कळेल आपलं नामस्मरण चाललंय. कळलं का? अखंड चालू पाहिजे ओम नमो भगवते वासुदेवाय. नाहीतर आपलं इथं आलं ना की बाकीच्याच गप्पा असतात. काहींना वाईट वाटेल पण ते नाही करायचं. आपण बोलतोय मग दुसऱ्याला बोलायला लागतं आपल्याशी. आपणच त्याच्याशी बोलायचं नाही. शेजारच्याशी काय सांगेल ते तुम्हाला इथे ऐकायचं की नाही. छान बसा आणि ऐका. येतोय का व्यवस्थित का अजून काही गडबड होते? बरं स्पीकरचं किंवा त्या माईकवर बोलून बघत आपण. नाहीतर मग तो इकडे हॅलो हॅलो त्याची येते तो द्या. चला माईक देतो.
श्रीराम. श्रीराम येते ना. त्याचा रिसिव्हर तेवढा चार्ज नव्हता ना, त्यांना बरोबर कळलं काय काय होतं ते. तर ऐन वेळेला आणल्यामुळे त्याचा रिसिव्हर चार्ज नव्हता ना, मी तो उशीर आणला तरी मी चार्जिंगला लावलं होतं ते युनिट माझ्याकडे घरी. अजून सुद्धा थोडासा लाऊड आहे आता ते. हे का करावं लागतं माहिती का? हे असं सगळं का करावं लागतं याचं कारण भागवत हे श्रवणाचं शास्त्र आहे. त्याच्यामुळे जे चाललंय इथे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. ते ज्या माध्यमातून ऐकू येतं त्या सगळ्याला माईक असं म्हणतात. याला माईक असं म्हणतात. आणि हे जग कसं आहे, हे जग हे माईकच आहे. त्यामुळे ज्या माईक मधून आपल्याला ऐकायचंय आणि ज्याचं वर्णन ऐकायचंय ते सगळे माईक आहे. ते सगळे पदार्थ माईक आहेत. म्हणून तेवढ्या करता हे चाललंय. छान भगवंतांचं गोड नाम घेऊ बरं का. दोन्ही हाताने टाळ्या वाजवा, मुखाने नाम घ्या. मी सांगेन त्याच्यानंतर माझ्या पाठीमागून हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
जय जय रघुवीर या श्रीमद भागवत कथेमध्ये अवगाहित होण्याकरता जे कोणी जरा आवाजाचं काहीतरी बघा, आवाजाची काहीतरी गडबड होती. म्हणजे व्हॉल्यूम वाढवू का इकडे इकडे काहीच ऐकू येत नाही त्यांचं. हा, आवाज क्लिअर येत नाही. आता श्रीराम कथेमध्ये अवगाहित होण्याकरता आलेले सर्व श्रोते, साधक, तत्वचिंतक, कला उपासक, नामधारक आणि धर्म नावाची गोष्ट ज्यांच्यामुळे टिकून आहे, कोणामुळे टिकून आहे तर आपल्या सगळ्यांमुळे ती टिकून आहे बरं का. संतांनी खरं तर ती टिकवली आहे, पण संतांच्या कीर्तनांना, प्रवचनांना जे जाऊन बसतात ना, त्यांनी पण त्या अर्थानं धर्म सांभाळलेला आहे. याचं कारण एकटा मंदिरात गेला तर किती वेळ बडबड करणार, किती वेळ पद म्हणणार, समोर कोणीतरी ऐकलं पाहिजे ना, आणि जे ऐकतायत त्यांना ते कळलं पाहिजे. नाहीतर असं नको ना, पालथ्या गड्यावर पाणी.
तर हे आपल्या आधीच्या पिढ्यांनी सांभाळलंय बरं का, आणि ते काम आपल्याकडे दिलंय आता, आणि ते काम आपण योग्य पद्धतीने करायचं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं. असं धर्मरक्षणाचं काम आपल्यामुळे होय अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या कथाभागाकडे वळतो. जे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले, ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले, नारदांनी व्यासांना, आणि व्यासांनी त्याचे रूपांतर 18,000 श्लोकांमध्ये केलं. ते 18,000 श्लोक म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ. याचे मूळ जे श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हटलं जातं. अर्ध्या दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा त्याचा पाठ करू. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सरसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् स्मृतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्मनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सुद्धा मीच आहे, आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे दृष्टिदोष झाला असता आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात रात्रीच्या वेळेला, याच दृष्टिदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ज्याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे ज्या पदार्थांपासून हा देह बनला आहे तेच पदार्थ आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत म्हणतात, मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणार नाही. आणि जिज्ञासू जीवानं आत्मतत्व नावाची जी वस्तू आहे, वेदांतामध्ये त्याला वस्तू असं म्हणतात, जी सर्व ठिकाणी सर्वविध कायम प्रत्येक क्षणाला उपस्थित आहे. म्हणजे चैतन्यामध्ये जशी ती उपस्थित आहे तशी जलामध्ये सुद्धा आहे बरं का. नाही का, म्हणून तर आपण मंदिरात मूर्तीला नमस्कार करतो ना. आपल्याला मूर्तीमध्ये देव आहे असं वाटतं बरं का. आपला विश्वास आहे का, तर याच्यावर कदाचित दुमत आहे. म्हणून तर आपण माणसापेक्षा
मूर्ती पूजेला महत्व जास्त देतो ना, नाही का? माणसाला समोर बघितलं की नमस्कार करतो, मूर्तीला येता जाता करतो की नाही. म्हणजे म्हणून तर आपल्याकडे म्हण आहे ना, देखलं देवा देव बघितला की दंडावते काका आपल्यात आमच्या बरोबर. माझं आडनाव देवणकर आहे, त्यामुळे कदाचित ते माझ्या बरोबर असतील. देखले देव दंड आडनावात देव आहे ना. लक्षात घ्या, याची जोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही तोपर्यंत हा अभ्यास चालू ठेवायचा आहे. बघा, काहींना फार जड वाटेल असं कसं. प्रत्येकात देव बघायचा म्हणजे माझ्यात पण तो बघायला लागतो बरं का. आपल्यापासून सुरुवात करायला लागते. आणि आपल्यात जर देव आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये तोच परमात्मा आहे जो माझ्यामध्ये आहे, आणि ज्याची आपण आराधना करतोय, ज्याच्या आपण कथा ऐकणार आहोत, तोच परमात्मा माझ्या ठाई सुद्धा आहे, तुमच्या ठाई सुद्धा आहे. असं किती वेळा आवडून सांगितलं ना तरी अनेकांना असं वाटतं बरं का, माझ्यात काही नाही तसलं बरं का, माझ्यात तसलं काही नाही. पण तीच तर गंमत आहे ना, तीच सोय भगवंतांनी आपल्याला करून ठेवलेली आहे. जे तुमच्यात आहे, जे माझ्यात आहे, हे जिज्ञासू व्यक्तीने जाणून घ्यावं याच्याकरता भगवंतांनी हा मार्ग खुला ठेवलेला आहे. आपल्याकडे सक्ती नाही आहे बघा कुठल्याही उपासना मार्गाची. याचं कारण हे आहे, सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. कोणालाही वंदन करा, ते जाणार कुठे तिकडेच आहे बरं का. मी हे नेहमी सांगतो बरं का, मोठे घरातले जे आहेत ना त्यांनी लहान मुलांकडनं छान नमस्कार करून घ्या आणि मोठ्यांनी त्यांना छान आशीर्वाद द्या बरं का. हा आपल्याकडचा संस्कार आहे, समोरच्याला वंदन करणं. हे कधी कळलं माहितीये का आपल्याला, की एखाद्याला हात जोडून नमस्कार करायचा असतो. कोविडच्या काळामध्ये नाही का, ते से नमस्ते, डोंट से हॅलो, नाही का, हात जोडून नमस्कार करा. हे जेव्हा त्यांनी आपल्याला सांगितलं ना तेव्हा आपल्याला पटलं बरं का, हो हो करायचं असतं. हे आपल्याकडे पहिल्यापासून आहे बरं का. त्यामुळे छान नमस्कार करून घ्या, छान नमस्कार करा आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ जे आहेत त्यांना. आणि जे नमस्कार करतायत त्यांनी हे पक्क लक्षात ठेवा की हा काही व्यक्तीला नाही, आणि जे करून घेत आहेत त्यांनी पण लक्षात ठेवा की हा काही नमस्कार मला केलेला नाही. आपण फक्त त्या नमस्काराकरता पोस्टमन होतो. आपल्याला सगळ्यांना तो श्रीरामांपर्यंत पोहोचवायचा आहे, श्रीकृष्णांपर्यंत पोहोचवायचा आहे. हे कळलं तर भागवत कळलंय बरं का. कथा आहेतच याच्यामध्ये, पण हे कळलं पाहिजे आणि पक्क झालं पाहिजे. म्हणून हे पुन्हा 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 करायचं, असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. काल आपण पाहिलं की नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी जमा झाले. ते काही सत्र करतायत, यज्ञ करतायत. आणि मग त्या यज्ञाच्या मधल्या ब्रेक मध्ये एका ऋषींनी विचारलं की तुम्ही आम्हाला असं काहीतरी सांगा, कलियुगामध्ये कल्याण होईल जरा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी तुम्हाला श्रीमद भागवत नावाची कथा जी मी राजा परीक्षितेला सुखदेव सांगत असताना त्या ठिकाणी उपस्थित होतो ती ऐकली. आणि याची सुरुवात झाली ते देवर्षी नारदांच्या कथेपासून. भक्तीचं दुःख नारदांनी दूर केलं. आणि मग ते म्हणाले की भक्ती ही तर भगवंतांची भक्तीच आहे, तिचा स्वाभाविक उद्धार होणे यात काही शंका नाही, चूक नाही. मग असं कोणी आहे का जो भक्त नाही आहे, ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये कधी कोणाशी चांगला वागला नाहीये, त्याचा उद्धार होतो का? आणि मग तिथे कथा सुरू झाली की आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता, याच्या पत्नीचं नाव. ती कथा आपण ऐकली. काल कुठपर्यंत आलो होतो याच्या करता. काल जे नव्हते ना सिरियल मध्ये असतं का नाही रिकॅप,
कुठपर्यंत आलाय कालचा एपिसोड? आज कुठलं सुरू होणार आहे? तेवढ्या करता. आणि ती बहीण आली बरं का, आणि ती त्या धुंदुलीला म्हणाली, इथपर्यंत काल येऊन आपलं मला माहिती पाहिजे बरोबर कुठे थांबलं होतं. ती म्हणाली, अगं तुला काही कळतं का नाही? अशी काही फळं खाऊन कुठे पोरं होतात का? हा, एक काम कर, ते जे फळ आहे ना ते गाईला खायला घाल. आणि मी आता 10व्यांदा गर्भवती आहे. तू गर्भार असल्याचं नाटक कर. मला जी काही पुत्र किंवा कन्या होईल ते मी तुला विकत देते. बरं का, तिचे शब्द आहेत असे. त्या बदल्यात मी तुला भरपूर पैसे देते. आणि तिनं तिच्या बहिणीचं ऐकलं बरं का. ते फळ गाईला खायला घातलं आणि हिनं नाटक केलं बरं का, मी गर्भार आहे, ते पोटावर चिंध्या वगैरे बांधल्या. ते सगळं वर्णन आहे भागवतामध्ये कसं तिनं नाटक केलं. आणि जसे यथाकाल प्रसूती काळ जवळ आला तशी हे आपल्या नवऱ्याला म्हणाले की अहो आपल्या घरात करणारं कोणी नाहीये, कोणीतरी महिला पाहिजे या वेळेला जवळ. तर मी काय करते, मी माझ्या बहिणीकडे राहायला जाते आणि तुम्हाला बोलून घेते योग्य वेळी अपत्य प्राप्ती झाल्यानंतर. त्या बहिणीला मुलगा झाला. तिनं ते सगळं आपल्या पोटावर जे काही बांधलं होतं ते सगळं सोडलं. तो मुलगा भरपूर धन घेऊन विकत घेतला तिच्याकडनं आणि नवऱ्याला कळलं आपल्याला मुलगा झाला. त्याला फार आनंद वाटला. म्हणला काय त्या संन्यासाचं तेज आहे, मला एवढे वर्ष झाले मुलगा होत नव्हता, अपत्य प्राप्ती नव्हती, आणि आता अगदी त्यानं दिलेल्या फळाचा परिणाम म्हणून मुलगा झाला बरं का. पण योगायोग असा झाला की पुढे 1 महिन्यानी ते फळ ज्या गाईला खायला घातलं होतं ना त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. फक्त त्याचे कान त्या गाईसारखे होते. काही गुणविशेष येतात ना, त्याचे कान त्या गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि हा धुंधुलीचा मुलगा म्हणून धुंदुककारी. तिने नंतर सांगितलं आत्मदेवाला, मी असं असं केलं. आत्मदेवाला फार वाईट वाटलं. म्हणाला अगं पण हरकत नाही, म्हणाले दोन्ही मुलं माझीच आहेत, आपण चांगलं वाढवू त्यांना. पण हा जो धुंदुककारी आहे ना, हे 10वं अपत्य सांगितलंय बरं का तिचं. मी काल सांगितलं तिला आधी 9 अपत्य, 10व्यांदा ती गर्भवती. म्हणजे तो केवळ विषय वासनेमधून झालेला आहे, सात्विकता त्याच्यामध्ये नाही. कुळामध्ये जे कन्या किंवा पुत्र असतात ना तर ते सात्विक असावेत बरं का, म्हणजे धार्मिक असावेत. तो जर हरिभक्त असला ना तर तो काय करतो म्हणाले, महाराज म्हणाले 42 पिढ्या उद्धरून नेतो बरं का. आणि कन्या जर असेल, मातृवर्ग जास्त आहे त्यामुळे स्वतःला आपण भाग्यवान समजा बरं का. कारण ती दोन्ही गोत्रातल्या पिढ्या उद्धरून नेते बरं का. म्हणजे आई वडिलांकडच्या तर उद्धरतेच, पण विवाहानंतर सासरी गेले की तिकडच्या पण पिढ्या उद्धरून नेते बरं का स्त्री किंवा मुलगी. हा धुंदुककारी जो आहे हा मुळातच विषय वासनेपासून झालेला असल्यामुळे याचा अभ्यासात लक्ष नाहीये. हा चोऱ्या माऱ्या करतोय, जसा वाढतोय त्याचे खेळ दिलेत, काय काय कसा कसा मोठा झाला ते सगळं दिलेलं आहे. आणि याच्या उलट गोकर्ण जो आहे तो
प्रसादापासून झालेला आहे, संतांच्या तेजापासून झालेला आहे, सात्विक वृत्तीपासून झालेला आहे. त्यामुळे तो मुळातच वेदाध्ययन करणार आहे, हरिभक्त आहे असा उल्लेख आहे. या धुंदुकारीचे खेळ काय सांगितले, जो विषय वासनेपासून झाला आहे, तर लहान मुलांना हा आपल्या बरोबर घेऊन जातो नदीकाठी आणि त्यांना नदीत बुडवून मारतो. रात्री अपरात्री स्मशानामध्ये जातो आणि आपल्याला माहितीये ना, जेव्हा ते प्रेत जळतं ना तेव्हा ते भाताचे पिंड किंवा कणकेचे पिंड ठेवतात, ते खातो बरं का. हे असं त्याचे खेळ सांगितलेले आहेत. शवहस्ते भोजनम असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तर शवहस्ते भोजनम याचा अर्थ काय, हे मी अनेकांना विचारलं बरं का, की शवहस्ते भोजनम म्हणजे काय, शवहस्ते भोजनम म्हणजे काय. तर कशाला म्हणतात बरं का, शव म्हणजे प्राण गेल्यानंतर जे असतं ते आहेच आहे, पण ज्या हातून कधीही दान धर्म घडलेला नाही त्या देहाला सुद्धा शव म्हणलेलं आहे. म्हणजे ज्यांनी कधी दानधर्म केला नाही, पुण्य काम केलं नाही, अशांच्या घरी जाऊन हा बसतो आणि तिथे यथेच्छ भोजन करतो असा उल्लेख आहे. तो जसा जसा मोठा झाला तसा आत्मदेवाला अधिक दुःख व्हायला लागलं. म्हणाला मला मुलगा नव्हता तेच बरं होतं, आता मुलगा झालाय तर तो इतका त्रास देतोय, त्याच्यापेक्षा मुलगा नसलेला परवडला म्हणाले. त्यांनी गोकर्णाला विचारलं, गोकर्णा मी काय करू नये. तो म्हणला बाबा तुम्ही या सगळ्याचा त्याग करा, तीर्थयात्रेला जा, हरिनाम घ्या अखंड. त्यानं घराचा त्याग केला आणि मग तो साधने करता म्हणून निघून गेला असा उल्लेख आहे. आणि मग आता या धुंदुकारीला सगळं घर मोकळं झालं. वडील निघून गेल्यानंतर त्यानं आईला छळायला सुरुवात केली, तिला मारायला सुरुवात केली, धन चोरायचा आपल्याच घरामध्ये, आणि त्याचा विनियोग कशा करता करायचा, तर वेश्यागमना करता करायचा असा उल्लेख केला. हळूहळू यानं काय केलं, एक दिवस याच्या त्रासाला कंटाळून आईनं आत्महत्या केली असा उल्लेख आहे. मग यानं एक एक करत 5 वेश्यांना आता आपल्या घरामध्येच आणून ठेवलेलं आहे. चोरी करायची, ते धन वेश्यांना द्यायचं, त्यांचा यथेच्छ उपभोग घ्यायचा. असं करतोय. आणि एक दिवस यानं तिथला जो राजा आहे त्या राजाच्या कोषागारामध्ये चोरी केली, त्याचे दागिने चोरले, ते धन आपल्या त्या वेश्यांना आणून दिलं आणि त्यांना कळलं हे राजाचं धन आहे. तेव्हा कधी ना कधीतरी राजा याचा माग काढत याच्यापर्यंत येणार, याला पकडलं की आपण पकडले ना. म्हणून त्यांनी त्या 5 जणींनी एक योजना आखली की याला आपण यथेच्छ मद्य प्राशन करायला लावू आणि त्याला मारून टाकू. त्याला मद्य प्राशन करवलं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याला गळफास लावला, फास लावला असा उल्लेख आहे. पण तो मेला नाही, कारण त्याची वाईट कर्मच एवढी होती ना की कर्म जोपर्यंत भोगली जात नाही तोपर्यंत मृत्यू येत नाही. मग शेवटी काय केलं, तर याच्या मुखामध्ये चुलीमधले जळते निखारे कोंबलेले आहेत आणि याला जिवंत घरामध्येच खड्डा खणलेला आहे आणि पुरलेला आहे आणि असा त्याचा मृत्यू झाला असा उल्लेख आहे. हे जेव्हा घडलं तेव्हा गोकर्ण हा तीर्थयात्रेला गेला. त्याला कळलं आपला बंधू असा त्याचं निधन झालं, त्याने तिथे श्राद्ध वगैरे केलं आणि नंतर तीर्थयात्रा संपून जेव्हा तो परत आला, संध्याकाळच्या वेळेला घराच्या बाहेरच्या ओसरीवरती झोपला, तेव्हा त्यानं असं बघितलं की आपल्या आजूबाजूला कुठेतरी फिरतंय. हा जो धुंदुकारी होता तो पिशाच्य योनीमध्ये गेला. भूत वेगळे आणि पिशाच्य वेगळे बरं का. पिशाच्याचं मुख किती मोठं असतं माहितीये का. आपण सुईमध्ये दोरा ओढतो ना, त्याला काय नाक म्हणतात ना सुईचं, नेड. तर
ते ज्या आकाराचं असतं इतकं छोटं त्या पिशाच्याचं तोंड असतं बरं का. आणि त्याचा देह म्हणजे मान आणि हे एवढंच असतं, पण खालती सगळा हत्ती एवढा असतो असा उल्लेख आहे. आणि त्याला सारखं काहीतरी खायला पाहिजे असतं बरं का, कारण त्याची भूक भागतच नाही. एवढ्या छोट्या तोंडाने काय खाणार ना तो, त्यामुळे तो सतत नखवखलेला असतो. म्हणून हे जे त्रास देतात ना, या सगळ्या आसुरी विद्यांमध्ये सांगतात ना, भूताची बाधा झाली, पिशाच्याची बाधा झाली, काहीतरी वखवखलंय. काही लोक असतात बघा सारखे खात सुटतात, असं असतं बघा. ज्यांना यातली कल्पना त्यांना कळेल मी काय म्हणतो. सारखं काहीतरी खात असतो बघा तो मनुष्य, अशी बाधा होते. तर हे पिशाच्य प्रवेश करतात बरं का त्यांच्या शरीरामध्ये. आणि गोकर्णाच्या लक्षात आलं, त्यांनी हातामध्ये घेतलं आणि शिंपडलं त्या दिशेनं, ज्या दिशेनं काही त्याला चिन्ह दिसत होती. तर त्या पिशाच्याला एकदम वाचा फुटली. पिशाच्यांना बोलता येत नाही, पण यानं जलप्रोक्षण केल्यावरती त्याला वाचा फुटली आणि ते म्हणाला की मी तुझा भाऊ आहे, मी धुंदुककारी आहे. गोकर्ण म्हणाला असं कसं शक्य आहे, तुला पिशाच्य कसं काय प्राप्त झालं? मी तुझ्या करता श्राद्ध केलेलं आहे, श्राद्धानंतर मुक्ती मिळते असं समज आहे आपल्याकडे. तो म्हणाला माझी पापच एवढी आहे की एकदा काय 1000 वेळा जरी तू श्राद्ध केलंस तरी मला काही मुक्ती मिळणार नाही. मग काय करूया, कोणाला तरी विचारूया. म्हणून मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या सगळ्या विद्वान मंडळींना एकत्र बोलवलं आणि त्यांना विचारलं की काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. कोणाकडेच उपाय नव्हता. हा जो गोकर्ण आहे हा भगवान सूर्यनारायणांचा उपासक आहे, म्हणजे गायत्रीचा उपासक आहे. त्याचं सामर्थ्य एवढं आहे की तो भगवान सूर्यनारायणांचा रथ थांबवू शकतो. यांनी सूर्यनारायणांचा रथ थांबवला आणि सूर्याला विचारलं की असं पिशाच्य योनी प्राप्त झाली आहे माझ्या भावाला, तेव्हा त्याला मुक्त करण्याकरता मी काय करू? तेव्हा सूर्यनारायणांनी सांगितलं की असं जर कोणी पिशाच्य योनीमध्ये अडकलेलं असेल तर त्याच्याकरता तू श्रीमद भागवताचा सप्ताह कर. या सप्ताहामुळे जसे पुण्यात्मे मुक्त होतात तसे पापात्मे जे आहेत ते सुद्धा या सप्ताहाने मुक्त होतात. मग त्यानं सप्ताहाचं आयोजन केलं. सगळा गाव आलाय बरं का गोकर्ण सप्ताह करणारा म्हटलं. आणि त्या मोठा मांडव टाकला असा उल्लेख आहे. त्या मांडवामध्ये हे पिशाच्य सगळे वायुरूप असतात, देह नसतो यांना. त्यामुळे जसा वारा येईल तसं ते पिशाच्य इकडून तिकडे जायचं, तिकडून पुन्हा इकडे यायचं. म्हणून त्यानं काय केलं, गोकर्ण स्थानापन्न होण्याआधी एका बांबूला त्यानं घट्ट धरलं बघा. त्या बांबूला 7 गाठी होत्या असं वर्णन आहे. त्यातल्या खालच्या गाठीतनं तो आत जाऊन बसला. आता बांबू जमिनीत रोवला होता त्यामुळे तो काही हलणार नव्हता. आणि मग जसं एक एक दिवसाची कथा पुढे जात होती तसं काय व्हायचं तर त्याची एक गाठ फुटायची असा उल्लेख आहे. सगळ्यात खालच्या गाठीत तो जाऊन बसला होता. जशी कथा एक दिवसाची पुढे गेली तशी पहिल्या दिवशी पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी अशा 7 गाठी जेव्हा फुटल्या तेव्हा त्याला अत्यंत पवित्र असा देह प्राप्त झाला असा उल्लेख आहे. आणि मग तो मुक्त झाला. गोकर्णानं विचारलं की हा एकटाच कसा काय मुक्त झाला, कथा ऐकणारे सगळे नाहीत, भरपूर आहे. तर तेव्हा त्या विष्णुदूतांनी सांगितलं की कशा पद्धतीनं कथा श्रवण केली पाहिजे. तर फार फार काय गोष्टी आहेत बरं का. म्हणजे एकमुक्त राहायला सांगितलंय, जमिनीवरती झोपायला सांगितलंय, गर्भासन, अगदी जमिनीवर शक्य नसेल तर गर्भासनावरती झोपायचं. फार अवघड गोष्टी सांगितल्या. असत्य बोलून असत्य भाषण करायचं नाही 7 दिवस असं सांगितलंय. फक्त ऐकून ठेवा, पुढच्या वेळेला जमलं तर
म्हणजे ज्यांना ते विमान बघण्याची इच्छा आहे त्यांच्याकरता सांगतोय. पण त्याच्याकरता आधी तेवढी शुद्धता पाळली पाहिजे बरं का. काही शुद्धता पाळायला लागतात तर त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. असं सगळं सांगितलं. आणि म्हणाले की शुकदेवांच्या या कथेच्या प्रेम रसामध्ये भागवतात उल्लेख आहे. शुकदेवांच्या कथेच्या या प्रेम रसामध्ये जो आकंठ बुडालेला आहे त्याला म्हणाले त्या विष्णू लोकाची प्राप्ती होते. नाहीतर होत नाही. नाहीतर पुन्हा 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 चालूच. ही कथा सांगितली. आणि या ठिकाणी श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे त्याच्या महात्म्याचे अध्याय पूर्ण होतात. याच्यानंतर प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होते. 1-2 मिनिट भगवंतांचं नामस्मरण करू आणि मग कथावाहाकडे मुख्य ग्रंथाकडे आपण बोलूया. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भगवंतांचे जे दशावतार आपल्याला माहिती आहे. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. कथा सुरू झाली. शुकदेव व्यासांनी ते सगळं लिहिलेलं आहे आणि शुकदेवांना शिकवण्याकरता म्हणून ते. पण शुकदेव मातेच्या उदरातून बाहेर पडले आणि चालायला लागले असं बोलले. वनामध्ये निघून गेले. मग या सगळ्या भगवंतांच्या अवताराचं वर्णन, कोणते कोणते अवतार भगवंतांनी घेतले. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. काल मी ज्या ऋषींचा उल्लेख केला, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, या चौघांना मिळून सनत कुमार असा उल्लेख आहे. हा
पहिला अवतार सांगितलेला आहे भागवताने. याच्यानंतर वराह अवतार. आता हा सलग क्रम नाहीये, कारण वेगवेगळे पुढे मागे लिहिले. मी 24 अवतार सलग एकत्र करून लिहिले, आपल्याला कल्पना हवी कोणते कोणते आहेत त्याच्याकरता. वराह ग्रंथ. त्याच्यानंतर देवर्षी नारद, नरनारायण जो आपण अवतार म्हणतो तो, कपिल मुनी, भगवान दत्तात्रेय, यज्ञ, आपण जे यज्ञ करतो ना विशिष्ट, ते यज्ञ भगवंतांचा अवतार सांगितले, यज्ञ भगवंतांचं मुख सांगितलेलं आहे. ऋषभदेव, राजा पृथू, मत्स्यावतार, कच्छावतार म्हणजे कासव रूप घेतलं भगवंतांनी, कूर्म रूप, धन्वंतरी, मोहिनी अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, व्यास, ज्यांच्यामुळे हे सगळं आपल्याला मिळाले ते व्यास महर्षी, राम अवतार, बलराम, श्रीकृष्ण, त्याच्यानंतर बुद्धावतार किंवा बद्धावतार, जो पंढरपूरला उभा आहे तो हा होता. आणि कलियुगाच्या शेवटी म्हणजे 4,32,000 वर्षांनी जो अवतार होणार आहे भगवंतांचा, तो कलकी किंवा कलंकी, काही ठिकाणी कलंकी असं नामवलं तो. आणि हंस आणि हैग्रीव असे एकूण 24 अवतार श्रीमद भागवतामध्ये सांगितले. आता हे कशा करता घ्यावे लागले किंवा प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक अवताराच्या पाठीमागचं प्रयोजन काय ते सांगितलं. हे सांगत असताना मुळात व्यासांना हा श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ लिहिण्यामागची प्रेरणा कशामुळे मिळाली तर असं सांगतात की 17 पुराणांचं लेखन झालेलं आहे. व्यासांनी काय काय लिहिलं आपल्याला कल्पना आहे. 17 पुराण लिहून झालेली आहेत व्यासांची. 1,10,000 श्लोकांचं कुठला ग्रंथ? हा बरोबर, कुठला तुम्ही 1,10,000 म्हणलात तेव्हा मला कळलं, तुम्हाला माहिती आहे कुठला ग्रंथ आहे? नाही, भागवत 18,000 आहे फक्त. आपण पाहिलं सगळ्यांनी ते कुठला आहे? महाभारत. किती श्लोकसंख्या? 1,10,000. एवढं सगळं लिहून झालंय बरं का. आणि सगळ्या पुराणांची श्लोकसंख्या किती आहे सांगू का? सगळी मिळून 4 लाख आहे. त्यातनं फक्त 18,000 वजा करा, कारण भागवताचे 18,000 श्लोक आहे. म्हणजे काय 3 लाख वरचे कितीतरी हजार. एवढं सगळं लिहून झालंय तरी व्यासांना असं वाटतंय की अजून कुठला तरी अभ्यास माझ्याकडनं राहिलाय करायचा. शाळेत आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो तर केवढं केलं मी असं वाटतं की आपल्याला. व्यासांचं एवढं सगळं लिहून झालंय बरं का, तरी त्यांना अस्वस्थता आहे मनाला, शांतता नाही. काय करावं काय करावं काय करावं या चिंतेमध्ये. आणि जेव्हा सामान्य म्हणजे जे आलेत त्यांच्याकरता ते सामान्य आहेत बरं का, म्हणून मी सामान्य असा शब्द वापरला. एखादा सामान्य जीव चिंतेमध्ये असतो ना, तेव्हा त्याच्या चिंतेचं निवारण करण्याकरता भगवंतांनी एक व्यवस्था केलेली असते. या व्यवस्थेला पारमार्थिक भाषेमध्ये सद्गुरू असं म्हणतात किंवा गुरु असं म्हणतात. आणि त्या गुरूंचं आगमन झालं. नारायण 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 नारायण
नारद आले. बाहेर गेले काजी ना खुर्ची करून व्यासांनी त्यांचं पादपूजन वगैरे सगळं केलं. आसन दिलं बसायला. नारदांनी व्यासांच्या चेहऱ्याकडे पाहिलं बरं का, आणि त्यांना लगेच कळलं काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणाले काय व्यास महर्षी, काय गडबड आहे, काय सांगू म्हणाले तुम्हाला. हे सगळं माझं लिहून झालंय तरी पण मला माझ्या चित्ताला शांतता नाहीये बरं का. आज आज गडबड तीच आहे बरं का. आपल्याकडे बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्या चित्ताला शांतता नाही. हो की नाही? सगळे म्हणजे मोबाईलचा शोध लागला ना जेव्हा, तेव्हा शोध लावायला वाटलं की यानं माणसं जोडली जातील बरं का, जवळ येतील आधी. आणि इतकं जवळ नाही गेली. आपण अधिक लांब होत चाललोय बरं का. बघा तो टेलिफोन होता ना, ज्यावेळेला मॅन्युअल फिरवायचा फोन किंवा बटनाचा आली, तेव्हा घरात एक असायचा आणि तो वाजला की कोणाचा आहे प्रत्येक वाजायचा बरं का. माझं कोणीतरी असेल त्यांनी फोन केला. आता आपला नंबर प्रत्येकाकडे ना, पण आपल्याला फोन केल्यावर वाटतं की यांनी कशाला मला फोन केला, आहे की नाही. ही वस्तुस्थिती आहे बरं का. याचं कारण आपण आत्मा अशांत आहोत. आत्मा अशांत. कल्पना करा, कल्पना करा. अशा करता म्हणतोय की असा प्रसंग येऊ नये कोणावरती, म्हणून कल्पना करा. छान तुम्हाला आवडतं ते पक्वान घ्या, जिलेबी घ्या किंवा बासुंदी घ्या किंवा पुरणपोळी, असं छान पंचपक्वान. अजून कुठली दोन राहिली, लाडू आणि पेढा. पेढा काय, पेढा जेवणात पेढा म्हणजे 10 पेढे खाल्ल्यावरती जरा काहीतरी आज जाणवतं. हा, गुलाबजाम, श्रीखंड, असं छान पंचपक्वानाचं जेवण आहे बरं का. ही अर्धी पुरणपोळी छान तूप बीप टाकून तव्यावर गरम केली आहे बरं का. अशी खात आता पुरणपोळी, सांगायचंय मला फक्त, गारडून नाही का. अर्धी पोळी आपली खाऊन झाली आहे बरं का. आणि तेवढ्यात आपल्या जवळचं कुणीतरी बातमी आली. 2 क्षणापूर्वी जे जेवण आपल्याला गोड लागत होतं त्याचा घास तरी उतरतो का? घास उतरतो. पदार्थ तोच आहे, खाणाराही तोच आहे, वस्तूही तीच आहे, पण तुमच्या आवडीच आहे ना सगळं. एका मिनिटापूर्वी जे तुम्हाला आधी हवं असं वाटत होतं ते आता नको. का नाही गोड लागत आहे? याच कारण एका मिनिटापूर्वी आपली असलेली मानसिकता आणि ती बातमी कळल्यानंतर होणारी मानसिकता, ह्यात तो फरक आहे बघा. चव कमी झालेली नाही होत. नेमकं ते सगळं झालंय पण तरी काहीतरी राहिलंय असं वाटतंय बरं का. असं म्हणून नारदांनी त्यांना सांगितलं, अहो तुम्ही भगवंतांचं निर्मल यशोगान करा. त्याच्याकरता नारदांनी त्यांचा पूर्वजन्म सगळा सांगितला. नारद म्हणाले काय करायचं, मी पूर्वजन्मात काय केलं तेच करायचं बरं का. सगळ्यांनी नारदांनी काही केलं नाही बरं का. पूर्वजन्मात फक्त हरिनाम घेतलेलं आहे. त्या हरिनामाचं भजन आपण सगळ्यांनी करूयात. कथेकडे जाण्या इतका वेळ नाही आपल्याकडे. नारदांच्या पूर्वचरित्रामध्ये ते भजन आपण करू. मी अर्ध्या दिवस सांगतो, कधी म्हणले नाही आपण. त्याच्यामुळे शब्द नीट ऐका. छान
टाळी वाजवा आणि मुखाने भजन हरि बोला 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 पश्चंती मध्यम आणि वैखरी अशा 4 वाणी आहेत आपल्याला. आपण जे बोलतो तोंडाने जे ऐकलं जातं ते वैखरी वाणीतनं जातं. परावाणी इथे बेलनी कशी असते मध्ये ते सगळं निर्माण होतं आणि तिथून वर 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 येत वैखरीतून बाहेर पडतं. चारी वाणी हरि बोला चारी वाणी हरि बोला चारी वाणी हरि बोला चारी वाणी हरि बोला आत्मप्राप्ती तुम्ही हरि बोला
हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नारदांनी सांगितलं व्यास महर्षी मागच्या जन्मामध्ये मी फक्त हरिनाम संकीर्तन केलेलं आहे तेव्हा तुम्ही तेच करा भगवंतांच्या गुणांचं वर्णन करा आणि महर्षी व्यास न्यायला बसले बरं का आणि व्यासांनी पहिला श्लोक लिहायला सुरुवात केली त्या पहिल्या श्लोकामध्ये व्यास पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा असतो बघा जे कोण आराध्य देवता याचं मंगलाचरण व्यासांनी मंगलाचरण केलंय त्या सत नावाच्या तत्वाचं सत्यम परम धीमहि असं म्हटले हे सत नावाचं तत्व काय आहे ते काय काय करतं हे आपण ऐकणार पण म्हणाले लगेच नको कॉफी प्यायला ऐकू 5 मिनिटं कॉफी करता विश्रांती त्याच्यानंतर पुढचा कथा लागेल गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान